नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 पैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न पाहणार आहोत ते सर्व प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? योग्य उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली. लक्षात ठेवा, तैनाती फौजेची पद्धत लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केली. पुढील प्रश्न पहा, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? तर 27 फेब्रुवारी. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी. पुढे पहा, 1 हेक्टर म्हणजे किती एकर? 1 हेक्टर म्हणजे किती एकर? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2022 मध्ये विचारला गेला आहे. पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. 1 हेक्टर म्हणजे किती एकर? तर 2.5 एकर. लक्षात ठेवा, 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. विद्यार्थी मित्रांनो, असा सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे, 40 गुंठे म्हणजे किती एकर? 1 दस्ता म्हणजे किती कागद? आणि 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? असा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. तर पहा, 40 गुंठे म्हणजे किती एकर? तर 1 एकर. लिहून ठेवा, 40 गुंठे म्हणजे 1 एकर. जर असा प्रश्न विचारला गेला, 1 दस्ता म्हणजे किती कागद? तर 1 दस्ता म्हणजे 24 कागद. 1 दस्ता म्हणजे 24 कागद. आणि 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर 1000 मीटर. लक्षात ठेवा, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. पुढे पहा, 4913 या घनसंख्येचे घनमूळ किती आहे? 4913 ही घनसंख्या आहे. हिचं घनमूळ आपल्याला विचारलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2022 मध्ये विचारला गेला आहे. आता घन म्हणजे काय? तर एखाद्या संख्येचा जेव्हा आपण त्या संख्येला 3 वेळा गुणतो, तेव्हा जो काही गुणाकार येतो त्याला आपण काय म्हणतो? घन म्हणतो. म्हणजे कसं? मी जर म्हटलं 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 दुने 4 आणि 4 दुने 8, म्हणजे 2 चा घन किती झाला? 8 झाला. म्हणजे एखाद्या संख्येने त्या संख्येला 3 वेळा गुणणे म्हणजे काय? घन. आता आपल्याला विचारलं काय? घनमूळ म्हणजे अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येला त्या संख्येने 3 वेळा गुणाकार केला आणि घन 4913 आला. तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 17. 17 गुणिले 17 गुणिले 17 असं जर आपण 3 वेळा केलं तर 4913 हे आपलं उत्तर येतं. म्हणून योग्य उत्तर आहे 17. पुढे पहा, 49 भागिले 0.07 बरोबर किती? हा प्रश्न पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2022 मध्ये विचारला गेला आहे. 49 भागिले 0.07. विद्यार्थी मित्रांनो, जर असा प्रश्न आला तर सोडवायचा कसा? तर पहा, 49 भागिले 0.07 असं म्हटलं आहे की नाही? तर काय करायचं? असं समजायचं की या ठिकाणी कुठलाही पॉइंट नाही, फक्त काय आहे? 49 भागिले 7 आहे असं समजायचं. पहिलं हा भागाकार करून घ्यायचा. तर पहा, 7 एक 7, 7 साती 49. उत्तर किती आलं? 7 आलं. आता काय करायचं? जे काही दशांश चिन्ह आहे त्यांचा विचार करायचा. आता वरती जर बघितलं, वर काही दशांश चिन्ह नाहीये. खाली किती आहे? खाली 2 घर आहे. 0.07 2 घर आहे की नाही? मग खाली 2 घरं दशांश चिन्ह आहे, तर काय करायचं? 2 शून्य आलेल्या उत्तरावर ठेवून द्यायचे. आपलं उत्तर किती आलं? 7. 7 वर 2 शून्य ठेवून द्यायचे. आपलं योग्य उत्तर आहे 700. लक्षात घ्या. लक्षात घ्या, अंशस्थानी काही पॉईंट वगैरे आहे का? नाहीये. छेदस्थानी आहे की नाही? छेदस्थानी 0.07 आहे. म्हणजे 2 घरं काय आहे? पॉईंट आहे. ओके, दशांश चिन्ह आहे. मग काय करायचं? जे काही उत्तर आलं त्या उत्तरावर 2 शून्य ठेवून द्यायचे. किंवा विद्यार्थी मित्रांनो, सरळ सरळ काय करायचं? ज्यावेळेस आपण 49 भागिले 0.07 करतो ना, त्याच वेळेस काय करायचं? खाली 2 घरं आहे की नाही? फक्त काय करायचं? 49 वर 2 शून्य ठेवून द्यायचे. म्हणजे खाली फक्त काय असणार? 7 असणार. डायरेक्ट 7 साती 49, 700 700, योग्य उत्तर आलं 700. असं सुद्धा करू शकता. सारखीच प्रोसेस आहे, फक्त थोडी पद्धत वेगळी आहे. ओके.
योग्य उत्तर आहे 700. पुढील प्रश्न पहा. त्याचा धाकटा मुलगा आज फुटबॉलच्या सामन्यात चांगला खेळला. या वाक्यातील उद्देश ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, उद्देश विचारला आहे. पर्याय पहा, विचार करा, व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. त्याचा धाकटा मुलगा आज फुटबॉलच्या सामन्यात चांगला खेळला. आता विद्यार्थी मित्रांनो, उद्देश म्हणजे काय? उद्देश म्हणजेच काय? करता. लक्षात ठेवा, उद्देश म्हणजेच काय? करता. या वाक्यात उद्देश करता कोणता आहे? तर पहा, क्रियापदाला काय करायचं? नारा नारी नारे प्रत्यय लावायचं आणि ओळखायचं. त्याचा मुलगा आज फुटबॉलच्या सामन्यात चांगला खेळला. खेळला, खेळणारा कोण? खेळणारा कोण? मुलगा. म्हणून योग्य उत्तर आहे मुलगा. लक्षात घ्या, क्रियापदाला नारा नारी नारे असं प्रत्यय लावून जर प्रश्न विचारला, जे काही आपलं उत्तर येतं ते काय असतं? उद्देश असतो, म्हणजेच काय असतं? करता असतो. खेळणारा कोण? मुलगा. मुलगा काय आहे? उद्देश आहे. पुढील प्रश्न पहा. कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली? कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली? तर पहा, योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन. पुढे पहा. डॅश डॅश याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. कोणी घातला? योग्य उत्तर आहे लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले याने भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. पुढे पहा. फोर्ट सेंट जॉर्ज म्हणजेच व्हाईट टाउन हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला? फोर्ट सेंट जॉर्ज म्हणजेच व्हाईट टाउन हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे मद्रास. या ठिकाणी मद्रास. पुढे पहा. महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते? 30 वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते? तर 24वे तीर्थकार होते. कितवे? 24वे. पुढे पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्हा. पुढे पहा. महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? योग्य उत्तर आहे 5. महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहे. गुरु गोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे? गुरु गोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे? योग्य उत्तर आहे नांदेड या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा. सन 1978 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली? सन 1978 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली? योग्य उत्तर आहे बाबूराव पेंटर. बाबूराव पेंटर. पुढे पहा. हस्ती डोंगर कोणत्या जिल्ह्यात आढळतात? हस्ती डोंगर. योग्य उत्तर आहे जळगाव जिल्हा. हस्ती डोंगर जळगाव जिल्ह्यात आढळतात. पुढे पहा. महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते आहे? योग्य उत्तर आहे कोल्हापूर. सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोल्हापूर. पुढे पहा. महाराष्ट्रात चादरी उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? चादरी उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे सोलापूर. सोलापूर. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात कुंभमेळा डॅश डॅश या ठिकाणी भरतो. कोणत्या ठिकाणी भरतो? योग्य उत्तर आहे नाशिक. नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा भरतो. संगीत लाकडी खेळण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. संगीत लाकडी खेळण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे सावंतवाडी. सावंतवाडी. विद्यार्थी मित्रांनो, सावंतवाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढे पहा. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली होती. तर ही जी काही मानव धर्म सभा आहे ही स्थापना कोणत्या वर्षी केली असं विचारलेलं आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1844. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना कोणत्या वर्षी केली? 1844 मध्ये. पुढे पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे
चौदार तळे सत्याग्रह कोणत्या दिवशी केला? महत्वपूर्ण प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदार तळे सत्याग्रह कोणत्या दिवशी केला? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे 20 मार्च 1927. 20 मार्च 1927 रोजी. पुढे पहा, डॅश डॅशला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटले जाते. आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटले ते कशाला? पर्याय पहा. योग्य उत्तर आहे वुड्सचा खलिता 1854 ला. वुड्सचा खलिता 1854 ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटले जाते. पुढे पहा, भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान कोणत्या साली विलीन झाले? भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान कोणत्या साली विलीन झाले? योग्य उत्तर आहे 17 सप्टेंबर 1948. 17 सप्टेंबर 1948. वारंवार हा प्रश्न विचारला गेला आहे. साल लक्षात ठेवा 1948. महिना आहे सप्टेंबर, तारीख आहे 17 सप्टेंबर 1948. पुढील प्रश्न पहा, रामूचा शर्ट फाटला या वाक्यातील उद्देश ओळखा. रामूचा शर्ट फाटला या वाक्यातील उद्देश ओळखा. उद्देश म्हणजे काय? उद्देश म्हणजेच कर्ता. म्हणजे या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे? विद्यार्थी मित्रांनो, जे काही क्रियापद आहे त्याला सरळ सरळ नारा, नारी, नारे प्रत्यय लावा, प्रश्न विचारा आणि जे उत्तर येईल ते तुमचं काय असणार आहे? कर्ता असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे? उद्देश असणार आहे. रामूचा शर्ट फाटला. फाटला काय आहे? क्रियापद आहे. फाटणारा, फाटणारा, फाटणारे काय? फाटणारे काय? शर्ट. फाटणारे काय? शर्ट. म्हणून योग्य उत्तर आहे शर्ट. लक्षात घ्या, क्रियापदाला नारा, नारे प्रत्यय लावलं, उत्तर आलं. जे उत्तर येणार ते तुमचं काय असणार आहे? तर उद्देश असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे? कर्ता असणार आहे. रामूचा शर्ट फाटला. फाटणारे काय? शर्ट. शर्ट काय आहे? कर्ता आहे, म्हणजे उद्देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. पहा, उत्सव हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? उत्सव हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संस्कृत भाषा. उत्सव हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.